वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं की आत्तापर्यंत सरांकडून बऱ्याच जणांनी या विषयावरचं मार्गदर्शन सुद्धा जाणून घेतलेलं आहे. अशाच काहींच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव श्रीकांत निबंधे. आमची शिपिंग अँड लॉजिस्टिक्सचा व्यवसाय आहे. आम्ही व्यवसाय 1995 सालापासून करत आहोत. भागीदारीत आहे. कंपनीचं नाव टोटल ट्रान्सपोर्ट सिस्टम्स लिमिटेड आणि CP वर्ल्ड लॉजिस्टिक्स लिमिटेड. आमच्या भारतभर शाखा आहेत आणि 2012 साली आम्ही हे आमचं स्वतःचं नवीन ऑफिस घेतलं आणि त्याच्यात अख्खा मजला जवळपास 13,000 फुटाचा आम्ही घेतला आणि त्याच्यानंतर इंटिरियर करून घेतलं. त्यावेळेला एक वास्तू कन्सल्टंटला आम्ही विचारलं, त्यांची सगळे आम्हाला डिटेल्स सांगितले. पण पुढच्या 3 वर्षात काय आमच्या बिझनेसमध्ये काही प्रगती जाणवली नाही आणि त्याचबरोबर फायनान्शियल क्रंच पण दिसायला लागले त्या कंपनीत जास्त. तर अशा परिस्थितीत असताना लोकसत्तेत ज्या मॅडमचा या वास्तूवर लेख येतो तो मी दरवेळेला वाचायचो आणि स्वामी समर्थांचा भक्त असल्यामुळे की त्यांचा लेख खूप आवडले आणि लावले. म्हणून डॉक्टर रविराज जायकर यांच्या वास्तूच्या ऑफिसमध्ये फोन केला, त्यांच्या टीमला कॉन्टॅक्ट केला. डिसेंबर 16मध्ये त्यांची टीम येऊन इथे सर्वे केला आणि जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये त्यांनी सगळ्या रेमेडीज इथे लावल्या. म्हणजे काहीतरी बेसिक दोष आमच्या वास्तू जिथे टॉयलेटची पोझिशन आहे ती नसायला पाहिजे असं त्यांच्या सर्वेक्षण. पण त्या रेमेडीज लावल्यानंतर 6 महिन्याचे गेल्या 5 महिन्यात आम्हाला खूपच फरक जाणवतो आहे आणि बिझनेसमध्ये खूप जवळपास 60% ग्रोथ आम्हाला दिसायला लागली आहे. ऑफिसमध्ये जे काही छोटे वादाचे विषय होते ते जवळपास निवडल्यासारखे झाले. नमस्ते, मेरा नाम विजय, मैं मुंबई में रहता हूँ. मैं कभी एक्चुअल में वास्तु एंड ऑल में कभी भी बिलीव नहीं करता था, लेकिन इंसिडेंटली एक बार ऐसा हो गया कि मैं कोई मुंबई में एक प्रॉपर्टी एग्जीबिशन में गया था और वहाँ पे ये वास्तु रविराज का एक स्टॉल था. तो इंसिडेंटली वहाँ के एक मैनेजर थे वास्तु रविराज में, मिस्टर ओमकार. उन्होंने मुझे काफ़ी कन्विंस किया कि आप आपका जो भी प्रॉपर्टी हैं, जहाँ भी आप रेसिडेंस में रहते हैं वहाँ पे वास्तु करेंगे तो उसका ये पॉजिटिव इम्पैक्ट आपको मिलना स्टार्ट हो जाएगा. बट मैं कभी बिलीव नहीं करता था, बट माई वाइफ इंसिस्टेड कि एक बार करा के देख लेते, इसमें देयर इज़ नो हार्म इन दैट. सो उस समय मैंने एक जहाँ पे मैं अभी आपसे बात कर रहा हूँ ये घर ही मैंने उस समय परचेज़ किया था बिल्डर से एंड उसका इंटीरियर वगैरह करना बाकी था. तो उस समय एडवाइस मिस्टर ओमकार की ठीक है आप आइए एंड एडवाइस कीजिए आफ्टर लुकिंग एट दिस प्रीमाइसेस कि आप क्या इसमें चेंजेस करना चाहिए. तो मैं काफ़ी सरप्राइज हो गया था व्हेन ही केम हियर एंड एडवाइज मी कि इसमें मुझे कुछ भी तोड़फोड़ करने की ज़रूरत नहीं पड़ी थी. उन्होंने मुझे पिरामिड्स एंड स्ट्रिप्स एंड कुछ वास्तु यंत्र दिए थे एंड एडवाइस किया था कि आप यहाँ पे ऐसा सब कुछ भी मॉडिफिकेशन या चेंजेस करने की ज़रूरत नहीं थी. आप यहाँ पे पर्टिकुलर यंत्र ऐसे लगाइए एंड यू विल स्टार्ट गेटिंग द पॉजिटिव इम्पैक्ट. दूसरी चीज़ मैंने ये जो रियलाइज़ की, बेसिकली बहुत जन वास्तु को बिलीव नहीं करते. मैं भी पहले नहीं करता था, बट जब भी मैं ये ऑर्गेनाइजेशन के साथ टच में आया वास्तु रविराज के साथ, मैंने ये रियलाइज़ किया कि दे आर लाइक अवर फैमिली डॉक्टर ओनली. जैसे हम बीमार रहते हैं हम फैमिली डॉक्टर के पास जाते हैं, वो हमारी नब्ज देखता है एंड एडवाइस करता है आप ये मेडिसिन लीजिए. ये भी इट्स लाइक दे आर अ फैमिली, दे आर अवर वास्तु डॉक्टर एंड दे करेक्टली एडवाइज अस कि आप ये करना चाहिए या इसके लिए आपको ये मेडिसिन लेनी चाहिए. एंड उसके तुरंत जैसे आप कोई मेडिसिन लेके ठीक हो जाते हैं, ऐसे इनके जो भी वॉट एवर इज द एडवाइस इफ यू डू फॉलो, आपको उसका पॉजिटिव इम्पैक्ट पता ही चलता है. लाइक करंटली दिस हाउस वेयर आई एम स्टेइंग सिंस लास्ट 8 years, मेरे को इसमें काफ़ी पॉजिटिवनेस मिली है पर्सनल लाइफ में, बिजनेस में. तो दिस इज़ हाउ मेनी पीपल दे डोंट बिलीव इन वास्तु, बट मेरे ख्याल से सबको ये सीरियसली लेना चाहिए बिकॉज इट टेक्स केयर ऑफ अवर पर्सनल हेल्थ, वेल्थ एंड एव्हरीथिंग. थँक्यू. सर, आत्ताच आपण विजय वीज आणि पवन हरलालका यांच्या प्रतिक्रिया तर जाणून घेतल्या. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते सुद्धा जाणून घेतलं. मात्र प्रत्येक एपिसोडच्या शेवटी आपण त्या भागाचा सारांश प्रेक्षकांना सांगत असतो. तर आजच्या भागाचा सारांश आपल्याला काय सांगता येईल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक घरामध्ये आनंदी प्रसन्न वातावरण असणं आवश्यक आहे. जेवढं घरातलं वातावरण प्रसन्न तेवढं त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची कम्फर्ट लेवल किंवा त्या प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी, त्याचं कामकाज
हे अतिशय चांगल्या प्रकारे होऊन चांगलं काम, चांगलं यश, चांगली प्रगती हे सूत्र तिथे पाळता येतं. पण अनेक वेळा बेसिकली असं आहे की एक तर मानवी स्वभावातला अहंकार, किंबहुना त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की मानवी स्वभावातले षडरिपू, हे षडरिपू बऱ्याच वेळा जेव्हा डोकं वर काढतात त्यामुळे तुमच्या घरामध्ये वादविवाद होण्यास सुरुवात होते. पण एकीकडे हा झाला मानवी स्वभावातला षडरिपू किंवा अहंकार, तर दुसरीकडे या अहंकाराला मी असं बेसिकली अग्नी म्हणतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेला तो अग्नी. पण एक लक्षात घ्या की या अग्नीमध्ये जर वास्तुदोष रूपी तेल पडलं तर त्या अग्नीचा भडका उडतोच, हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की मानवी मनातले षडरिपू, मानवी मनातला अहंकार हा माणसाने स्वतः अध्यात्म आणि मनन चिंतन किंवा मेडिटेशनच्या माध्यमातून स्वतः कंट्रोल करायचा आहे. पण त्या अग्नीमध्ये पडणारं तेल म्हणजे वास्तुदोष हा जो प्रकार आहे हा जर थांबवणं अतिशय सोपं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या घराचं म्हणजे केवळ घर नाही तर तुमचं ऑफिस, फॅक्टरी, हॉटेल, हॉस्पिटल, कुठलीही गोष्ट असू दे, रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल वास्तू, त्या वास्तूचं व्यवस्थित परीक्षण करणं आणि त्याचे वास्तुदोष निराकरण करणं. ईशान्य प्रगती देते, आग्नेय त्या प्रगतीला गती देते, नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट स्टॅबिलिटी देते, वायव्य तुमच्यातले रिलेशनशिप आणि कम्युनिकेशन विकसित करते. तर तुमच्या घराचं ब्रह्मतत्व हे तुम्हाला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवत असतं. आता इथे एक लक्षात घ्या की आग्नेय आणि वायव्य या दोन दिशा जर बिघडल्या किंवा त्यातली एक जरी दिशा बिघडली तर वादविवाद छोट्या मोठ्या प्रमाणात. वायव्यामध्ये एकापेक्षा जास्त वास्तुदोष आले, वादविवादांचं प्रमाण जास्त. त्याला जर पुन्हा आग्नेयच्या वास्तुदोषांची जोड मिळाली तर आणखीन भयानक स्वरूप. आणि नैऋत्यमध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त वास्तुदोष आले तर पराकोटीचे म्हणजे अक्षरशः घर तुटेपर्यंत. सो या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींसाठी मी एवढंच सांगेन की तुमची वास्तू एकदा पूर्णपणे एका चांगल्या तज्ञाकडून चेक करून घ्या, त्याचे वास्तुदोष दूर करा. आणि मी एवढंच म्हणेन की गुण्यागोविंदाने नांदा, यशस्वी व्हा. वास्तू रविराज सतत तुमच्या पाठीशी आहे. नक्कीच नक्कीच सर, तुम्ही आज सुखी वैवाहिक जीवन आणि त्यामधला ताणतणाव जो आहे या विषयावर इतकं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या आजच्या भागामध्ये आपण सुखी वैवाहिक जीवन आणि त्यातील अडचणी याबद्दलचं मार्गदर्शन सरांकडून जाणून घेतलं. पुढच्या भागात आपण पुनर्विकास आणि वास्तुशास्त्र या विषयावर मार्गदर्शन सरांकडून जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.